नमस्कार. आजच्या भागात आपण पाहणार आहे संत सेवेतच ज्ञानप्राप्ती. अगदी 2-4 शब्दात प्रश्न उपस्थित करून त्याची उत्तरेही गुरुजी लघुत्तम शब्दात देत. अधोगतीला जावयाचे असेल तर स्वैराचार करावा. संतांची भेट व्हावी असे वाटत असेल तर पुण्य संपादन करावे. संत सेवा केली तरच ज्ञान प्राप्त होते. ज्ञानदेव याचा संकेत सांगतात. तनु मनु जीवे चरणांसी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मोक्षप्राप्तीसाठी ज्ञान संपादन करावे आणि ते गुरु सेवेने लाभते. गुरु तेथे ज्ञान असतेच. मोक्षप्राप्तीनंतर साधने संपुष्टात येतात. गुरुजी त्याला दृष्टांत देत. लाकूड तोडणे झाल्यावर कुऱ्हाड नको, अन्न शिजवल्यावर लाकूड नको, जेवण झाल्यावर अन्न नको, म्हणून मोक्षप्राप्तीनंतर साधने कशाला. तृप्ती झालिया जैसी साधने सरती आपैसी, तेवी आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. ज्ञानदेवांच्या या ओवीप्रमाणे गुरुजी याचे पुढे स्पष्टीकरण करीत. कलियुगात याच नरशरीरात मुक्त होता येते. जर मुक्त न झाले तर हा योग पुन्हा गेला. लवंग जेव्हा स्वस्त होती म्हणजे 1 पैशाला छटाक होती तेव्हा घेतली नाही आणि आता 2 रुपये छटाक झाल्यावर विचारतो काय मन लवंग. वारे शहाणा, आता लवंग घेणे शक्यच नाही. गुरुजींची धडक सिद्धांत सूत्रे होती. गुरुजींची आणखी काही धडक सिद्धांत सूत्रे होती. उतावीळ पाण्यास खळखळाट फार, दारिद्र्याला बडबड फार, अल्पज्ञानास गर्व फार, कर्मठ गुरु वाचून कृतकृत्य होत नाही. उपासक गुरु वाचून कृतकृत्य होत नाही. योगी गुरु वाचून कृतकृत्य होत नाही. मग संसारी जीव गुरु वाचून कृतकृत्य होणार नाही हे काय सांगावे लागते. ज्ञानेश्वरीच्या अथवा अमृतानुभवाच्या एखाद्या ओवीवर ते 15 दिवस प्रवचन करीत तरीही ओवी संपत नसे. असे त्यांचे व्यापक ज्ञान आत्मानंदाच्या अनुसंधानात असल्याने ते सातत्याने श्रवत होते. गुरुजींचा गौरव ज्ञानदेवांच्या खालील वाणीनेच होऊ शकतो. बुद्धी निश्चये आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. ऐसे व्यापक ज्ञान भले, जयांचिया हृदयाते गिवसित आले, तयांची समता दृष्टी बोले, विशेषू काही. एक आपण पेची पा जैसे, ते देखती विश्व तैसे, हे बोलणे कायसे नवलू एथ. परिदैव जैसे कवतिके, काहीची दैन्य न देखे, का विवेकू हा नोळखे, भ्रांती ते जीवी. ना तरी अंधकाराची वाणी, जैसा सूर्य न देखे स्वप्नी. अमृत नायके कानी मृत्यू कथा, हे असो संतापू कैसा, चंद्र न स्मरे जैसा, भूती भेदू नेनती तैसा, ज्ञानी येते. त्यांचे कीर्तन विशेषतः काल्याचे कीर्तन अभूतपूर्वच होत असे. कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, एवढे ते सामर्थ्यशाली व भावमधुर असावयाचे. ब्रह्मविद्येचे अलंकार लिहूनच त्यांची वाणी डौलाने चालत असे. ते वारकरी धर्माचे प्रणेते असूनही सनातनी होते. प्रचंड पाठांतर हा तर त्यांच्या कीर्तन प्रवचनात प्रत्ययास येणारा महत्त्वाचा भाग होता. अशा अलौकिक गुरुजींबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. धन्यवाद.